हाय गाइज, आय एम ॲडव्होकेट संदीप म्हात्रे. तुमचं निलेश म्हात्रे द ॲग्री ट्रॅव्हलर या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आम्ही गोवा प्रस्थान होत आहोत आणि तुम्ही बघू शकता आमचे ड्रायव्हर मनीष म्हात्रे सोबत निलेश म्हात्रे, सचिन म्हात्रे आणि रणजित म्हात्रे. निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही सुरुवात केलेली आहे प्रवासाला. बघूया पुढच्या अपडेट्स तुम्हाला देतच राहू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. 55 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही थांबलो चहा नाश्त्यासाठी. पहिल्या दिवसाचा पहिला स्पॉट तो म्हणजे परशुराम घाटातील परशुराम मंदिर. सुंदर कलाकृती व प्रशस्त मंदिर तसेच तलावातील कासव पाहून मंत्रमुग्ध व्हायला होतं. परशुराम मंदिर येथील अनुभवण्यासारखा सर्वात महत्त्वाचा योग म्हणजे तेथील मिळणारा कोकम शरबत. परशुराम मंदिरानंतर थोडा प्रवास करून आम्ही एका झाडाखाली जेवणाचा आनंद घेतला. तर मित्रांनो, आम्ही जवळजवळ कोंडगाव ते 250 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून आलो कोंडमला येथे दुपारचं जेवण आटोपून आता आम्ही निघालोय थेट कुडाल मार्गे. कुडाल येथे आमचा आजचा पहिला दिवसाचा वस्ती आहे. तर त्यानंतर उद्या सकाळी आम्ही मिळणार सर्वात महत्त्वाचं भारतातील ठिकाण, प्रेक्षणीय ठिकाण, ते म्हणजे गोवा येथे. संध्याकाळी 5 वाजता राजापूर येथे आम्ही चहासाठी थांबलो. कुडाल येथील प्रसिद्ध केलबाई मंदिर खरंच पाहण्यासारखं होतं. तीन दिवसानंतर केलबाई देवीची जत्रा असल्या कारणाने आम्ही ग्रुपतर्फे तेथे 500 रुपयाची पावती फाडली होती. जेवल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खात आमच्या रात्रीच्या वस्तीच्या दिशेने चालू लागलो. तर दुसऱ्या दिवशी कुडाल येथून 15 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो माणगाव येथील सुप्रसिद्ध दत्त मंदिर येथे. शिवसकाळ मित्रांनो, आता आम्ही कुडालवरनं 15 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहे माणगाव येथील दत्त मंदिर येथे. सुप्रसिद्ध असं दत्त मंदिर आहे आणि या दत्त मंदिरामध्ये 6, 7, 8 फेब्रुवारी रोजी येथे जत्रा सुद्धा भरलेली आहे. तर चला पाहूया तिथे आपल्याला काय काय पाहायला मिळतं. महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरती आम्हाला एका ठिकाणी घरगुती पद्धतीचे वडापाव खाण्याची संधी मिळाली.
फायनली मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आम्ही दुपारी 12:30 वाजता गोवा या राज्यात दाखल झालो. नमस्कार मित्रांनो, आता गोव्यामध्ये दाखल झालो आहे. कुडाळवरनं आमचं पहिलं स्टॉप आहे शांतादुर्ग टेम्पल. तुम्ही पाहू शकता शांतादुर्ग टेम्पल. अष्टविनायक ग्रुप जेव्हा 2021ला गोव्यासाठी आला होता तेव्हा मी शांतीदुर्ग येथे सुद्धा आलो होतो, परंतु तेव्हा हा मंदिर कोरोनाच्या काळात बंद असल्यामुळे आम्हाला तिथं दर्शन करता आलं नाही. त्यामुळे आम्ही आता ही 2025च्या ट्रिपला पुन्हा एकदा शांतीदुर्ग टेम्पलमध्ये दर्शनासाठी आलो आहे. तर आमच्या 5 दिवसीय ट्रिपमधील आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोहोचलो गोव्यामध्ये. गोव्यामधील आता आमचा हा दुसरा स्पॉट आता आम्ही शांतादुर्ग टेम्पलवरनं 4.5 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहोत. मंगेशी मंदिर येथे शंकराचं मंदिर आहे. तर चला जाऊया मंगेशी मंदिरात. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर. तर मित्रांनो, आता आम्ही मंगेशी मंदिरवरून 11 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलेलो आहे सेंट बास्टिन चर्चवर. आणि हे चर्च फार पुरातन कालीन असून तिथे भरपूर पर्यटकांची रीग असते. तर चला जाऊया चर्चमध्ये. गोवा येथील आकर्षणाचे प्रमुख केंद्र म्हणजे तेथील पब, क्रूज व कसिनो, जेथे भारतातील अनेक भागातून लोक या गोष्टींची मजा करण्यासाठी येत असतात. आम्ही सुद्धा एका क्रूजचं तिकीट बुक केली होती, ज्याचा पर हेड 1000 रुपये होता. क्रूजमध्ये खाणे, पिणे व नाचण्याची उत्तम अशी सोय होती.
तिसऱ्या दिवशी पहाटे आम्ही पुन्हा निघालो एकदा गोवा एक्सप्लोअर करण्यासाठी. तर आजचा आमचा गोव्याचा आजचा तिसरा दिवस. तर तिसऱ्या दिवशी आम्ही पहाटे मच्छीसाठी आलेलो आहे. तर पाहूया इथे कोणकोणत्या प्रकारची मच्छी पाहायला मिळते. गोवा मच्छी मार्केटमध्ये अनेक प्रकारची मच्छी पाहायला मिळाली, तसेच त्याचा भावही आपल्यापेक्षा स्वस्त होता. तर मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो डोनापावला येथे. डोनापावला येथे एंट्री फी आहे. जर तुम्ही गोव्याचे नागरिक असाल तर तुम्हाला ते एंट्री नाही आहे, आणि जर तुम्ही गोवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यात येत असाल तर तुम्हाला एंट्री भरावी लागेल. तर चला पाहूया किती एंट्री आहे. जशी जशी दुपार होत जाते तसा गोव्याचा टेम्परेचर सुद्धा हॉट होत जाते. तर या टेम्परेचर कमी करण्यासाठी आम्ही आसरा घेतो आहे लिंबू पाण्याचा. जेव्हा कधी तुम्ही डोनापावला इथे याल तेव्हा आपला लिंबू सरबतवाला सुशांत म्हणून आहे, खूप सुंदर असा लिंबू सरबत बनवतो. तुम्ही प्रत्येकजण याच्याकडे येऊन जर याला आमचं अष्टविनायक ग्रुपचं नाव सांगितलं तर तुम्हाला 10 रुपये डिस्काउंट नक्की देणार. तर डोनापावला करून आता आम्ही पोहोचलो आहे व्हाईट चर्च. हा व्हाईट चर्च अनेक बॉलिवूड सिनेमामध्ये ज्याचं छायाचित्रण झालेले आहे, असा व्हाईट चर्च जो प्रत्येकाने गोव्याला येऊन अनुभवावा असा हा व्हाईट चर्च आहे. पाठीमागे पाहू शकता व्हॅनिटी व्हॅन, जिथे अर्शद वारसी सर्किट या नावाने प्रसिद्ध असलेला नट यांची इथे शूटिंग चालू आहे. संपूर्ण ट्रिपमध्ये महिलांनी कुठेही एकही फोटो व पोज मिस केली नाही. व्हाईट चर्च पाहून झाल्यानंतर 2 मिनिटाच्या वॉकिंग स्ट्रीटवर आहे फॉन्टेनस कलरफुल होम्स, जिथे भरपूर रंगबिरंगी अशी घरं तुम्हाला पाहायला मिळतील. जोरात उडा. गोवा येथील आकर्षणाचं आणखीन एक साधन म्हणजे गोवा येथील विकले जाणारे काजू. जर तुम्हाला गोव्यात कुठे काजू घ्यायचे असेल तर गाय काजू म्हणून प्रसिद्ध असलेल्या होलसेल दुकानाला नक्की भेट द्या. आम्ही जेव्हा कधी गोव्याला गेलो तेव्हा प्रत्येकाने गाय काजू येथे जाऊन मनसोक्त अशी खरेदी केली. यावेळी सुद्धा आम्ही भरपूर अशा काजूंची खरेदी केली व आमच्या मित्रांना वाटले. काजू खरेदी केल्यानंतर आम्ही पोहोचलो कलिंगूट बीच येथे. आम्ही स्वतः जेवायला बनवला नेला असल्यामुळे आम्ही घरापासून जरी लांब असलो तरी आपल्या आगरी जेवणापासून अजिबात लांब नव्हतो. आल्या ग बाया
ग बाया बाया झाल्या गार ग बाया झाल्या गार मंगल सोनियाचा हार ग तर आमच्या आजच्या ट्रिपचा आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आम्ही पहाटे आलेलो ॲगोडा फोर्ट येते. ॲगोडा फोर्ट येते 25 रुपये तिकीट आहे आणि गोव्यातील एकमेव असा किल्ला हा किल्ला आहे. हा किल्ल्यामध्ये नूतनीकरणाचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. चांगली अशी झाडं आहेत आणि बघण्यासारखं भरपूर आहे. तर आजच्या आमचा 5व्या ट्रिपचा आजचा हा चौथा दिवस आणि चौथ्या दिवशी आम्ही दुपारी 1 वाजता गोवा बॉर्डर सोडून महाराष्ट्रात दाखल झालेलो आहे आणि सुंदर अशी जागा आम्हाला जेवणासाठी भेटलेली आहे. तर महिला मंडळ तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे आम्हाला जेवण बनवण्यासाठी किती मेहनत घेतात. बाहेर राज्यात प्रवास करत असताना आपल्याला आपल्या सोयीनुसार जेवण मिळत नाही, म्हणून आम्ही प्रत्येक वेळी जेथे शक्य होते तिथे आम्ही जेवण बनवण्याचा प्रयत्न केला होता. दुपारचं जेवण आटपून आम्ही पोहोचलो कोकण येथील प्रसिद्ध असे ठिकाण, ते म्हणजे देवबाग येथे. कोकण फिरत असताना तुम्ही देवबाग नाही बघितला तर काहीच बघितला. 400 रुपये देऊन तुम्ही कायकिंगची सुद्धा तिथे मजा घेऊ शकता.
50 ये कायाकिंग 50 कायाकिंग 50 कायाकिंग 50 50 50 कायाकिंग 50 ये 50 50 कायाकिंग 50 तिथल्या एका स्थानिकाला आपली बोट पाण्यात न्यायची होती, परंतु त्याच्याकडे पुरेसे असं मनुष्यबळ नसल्यामुळे तो हताश होता व त्याची ही परिस्थिती बघता अष्टविनायक ग्रुपचे सर्व सदस्यांनी त्याला मदत करून त्याची बोट सुखरूपपणे पाण्यात नेऊन दिली. तर आमच्या आजच्या या 5व्या कोकण व गोवा ट्रीपमधील 5वा आणि शेवटचा दिवस. तर आम्ही 4थ्या दिवशी आमचे मित्रबंधू पशा भाऊ मिटबावकर यांच्या निवासस्थानी वस्तीला होतो. तुम्ही पाहू शकता पाठीमागे त्यांचा घर. आणि आज आमचा प्रवास असेल धामापूर तलाव, तसं तेथील एक गावदेवी मंदिर करून आम्ही निघणार आहोत भराडी देवी. त्यानंतर जाणार आहोत कोंकणेश्वर मंदिर, त्यानंतर पावस, त्यानंतर गणपती फुले करून पुन्हा एकदा आम्ही आमच्या घरच्या रस्त्याला निघणार आहोत. चला तर सोबतच राहा. ट्रिपच्या 5व्या दिवशी सकाळी आम्ही धामापूर येथील प्रसिद्ध अशा भगवती देवीच्या दर्शनासाठी पोहोचलो. प्राचीन कलाकृती, स्वच्छता व सुंदरता पाहून मन प्रसन्न झाले. धामापूरवरून 22 किलोमीटरचा प्रवास करून पोहोचलो आम्ही आंगणेवाडी येथील सुप्रसिद्ध मंदिर भराडी देवी येथे. आणि भराडी देवीची यांची 22 फेब्रुवारी रोजी जत्रा असल्या कारणाने तुम्ही पाहू शकता इथली जय्यत तयारी. भराडी देवीवरनं 45 किलोमीटरचा प्रवास करून आता मी पोहोचलेलो आहे कोंकणेश्वर महादेव मंदिर येथे. आणि आज सोमवार असल्या कारणाने भक्तांची सुद्धा खूप रीग लागलेली आहे. तर मित्रांनो, ही होती आमची 5 दिवसीय कोकण गोवा ट्रिप. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना आनंद झाला असेल तर एकदा जोरदार होणार. चला तर मित्रांनो, हा मी ब्लॉग येथेच एंड करतोय. तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, चॅनल नवीन आलं तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पुन्हा एक नवीन असाच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या. धन्यवाद.